काय घडलंय मैदानाच्या दिशेने गेलं तर माटे आउट होतोय मोठा हादरा साईशा 11ला. गणेश कदम साहेब तुम्ही 2 मिनिटं थांबायचे. 2 शब्दासाठी तुमच्याकडे येईल नक्कीच. 2 शब्दासाठी यायला लागेल. आपल्या विभागातील सर्व अंडर-25च्या पोरांनी ही मॅच भरवली आहे. काय बोलशील आपल्या पोरांबद्दल? पहिल्या प्रथम आपल्या विभागातील सर्व मुलांचं हार्दिक स्वागत. असेच पुढे जात राहा. माझा खूप पाठिंबा असेल तुमच्यासाठी. जी काय गरज लागेल ती आपण करू आणि तुम्ही असेच पुढे जा. सगळ्यांनी पुढे होकार घेतला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. अजून एक शब्द आपल्या दादांबद्दल, कारण की ही शिकवण आपल्या पोरांमध्ये दादांकडून आली आणि तुम्ही आमच्यापेक्षा जास्त दादांसोबत राहिले, पण दादांबद्दल 2 शब्द. दादांबद्दल मी बोलणं खूप चुकीचं आहे, कारण की दादा हे दादा होते. दादानी जसं चालवलंय तसंच नयन तुलाही चालवायचं आहे. तुझ्या पाठीमागे आम्हीही आहोत. अशीच दादांच्या नावाने आपल्याला मॅच भरवायची आहे. पहिलं वर्ष आहे, अशा आपल्याला कित्येक वर्ष खेळवायचंच आहे. हे लक्षात घेऊन सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे त्याला. धन्यवाद. थँक्यू गणेश कदम साहेब, तुम्ही तुमच्या वेळ काढून या स्पर्धेसाठी वेळ दिला, तुमचे मनापासून आभार असतील. सामन्याच्या दिशेने सामन्यात काय घडले? रंगतदार सामना दिसतोय. साहिल आता आक्रमक खेळी करताना दिसतोय आपल्याला. मैदानाच्या दिशेने जाऊया. कुणाला स्कोर सांगायचा आहे? स्कोर काय झालाय? 7 धावा. सामन्याच्या दिशेने वळ्या. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. भाषा बदलू का नयन मांगेला सर? तुम्ही सांगा फक्त. पोलीस आले तर आपण आगरीमध्ये पण नक्कीच. आता कुठेतरी आवाज बदलायला ऑर्डर आलेली आयोजित कमिटीकडून आपल्याकडे. काय घडले? तेजस साडेकर साहेब पायाला इजा असताना सुद्धा आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. संघाची जबाबदारी घेऊन खेळताना स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेत टिकवायचं असेल तर खेळायचं लागेल. सामन्याच्या दिशेने गेलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. नो सॉरी. मैदानाच्या दिशेने निर्धाव चेंडू आतापर्यंत 2 आलेले आहेत मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. रनआउट झालाय. सॉरी. एक आयोजन कमिटीकडून एक नियम आलेला आहे, सूचना आलेली आहे. रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत त्या सर्वांनी त्या साईडला मोठ्या मैदानात लावायच्या आहेत, अन्यथा डायरेक्ट गाड्या तिकडे गेले. अन्यथा तुमचं हँडल लॉक असेल तर गाड्या डायरेक्ट तिकडे सरकवून नेण्यात येतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू जाईल सीमा रेषा पार. कमॉन डीजे. नाही थांबायचं. डीजेला संधी नाही सध्या. धावसंख्या झाल्या 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 15 3च बॉल 15 धावा. वैभव समजून घ्यायचे, चुका होतात.
सामन्याच्या दिशेने जाऊया आपण. दुसऱ्या षटकातील एक चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. हलक्या हाताने खेळलेला फटका. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. साईशा 11 आक्रमक खेळी कुठेतरी दिसते मित्रांनो. आता या लीग मध्ये जर साईशा 11 आता तर मला तर नाही वाटत क्वालिफायच्या दिशेने असेल. पण 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 काय आहे, पण दडपण काय आहे, दडपण कोणाच्या, नजरा कोणाच्या टेकल्या या सामन्यावरती. तर 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 कोणाच्या, आपल्या बाजूच्या संघाच्या, श्री स्पोर्ट्स या संघाच्या. नजरा 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 सर्वांच्या टिकून ठेवायला लागणार आहेत. गोलंदाजी मारून आदित्य आलेला आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आदित्य सज्ज. मैदानाच्या सलामीचा फलंदाज साहिल अजूनही सज्ज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आला डिक्लेअर झोन मध्ये समालोचन कक्षाकडे. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकता धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी 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 संधीचं सोनं नाही करता आले. चुकी होते चुकी होते चुकी चुकी चुकी. स्ट्राईक वरती साहिल आहे. साहिल मोठा फटका मारण्यासाठी सज्ज आहे. 19 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का सीमारेच्या, धावचीची संधी, धावचीच्या रूपात गडी बाद किरण प्रजापती यांचं बोट वरती. काय घडते आमच्या बिल्डिंग मधले अभिजित परब बॅट घेऊन तयारी करतायत. तेजस आडवीकर यांना चान्स देईल का? अभिजित परब बॅट घेऊन तयारी करतायत. एक जाना माना जाणता खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आला नरेश. मागास पासून स्कोररची भूमिका पार पाडत असताना नरेश, त्याच्या पण मनापासून आभार. फुलटॉस चेंडू, नांडू हेलिकॉप्टरचा प्रयत्न करेल. हेलिकॉप्टर शॉट मारेल का? डगआउट मधून आवाज आला. एक तरी मार चल आता. षटकार सिद्धिविनायक टॉवर बॉल द्यायचा आहे जरा. अभिजित परब आतुरता आहे तुमची बॅटिंग बघण्याची. आता मी जाणार. तेजस आडवीकर चान्स देईल का त्यांना? आतुरता आहे दादा, खूप वर्षापूर्वी तुझी बॅटिंग बघितलेली.
ए थांब लस्सी लस्सी थांब थांब थांबव 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 7 गेलं ना अजून 1 विकेट आहे ना चालू कर चालू कर आता राऊंड आउट झाला ना परत हर्ष आउट ना बॅटिंगला कोण आहे बॅटिंगला हा 2 बॉल बाकी आहेत बॅटिंगला कोण आहे हेमंत चौथ्या मॅचचा मॅनेजर कोण आहे माहित आहे मला अरे भाऊ नाव तर सांगा ना प्लेअरची हा ना ते दिखल तर थोडी लागत मला पण एचं नाव काय नाही नाही हे नाही हा मंथन स्ट्राईकला कोण आहे स्ट्राईकला हा हर्ष आहे चल गेले संपले विकेट संपल्या अरे पण जो प्लेअर आहे त्याला नाव विचार ना भाऊ कोण आहेच नाही ना तो काय आला काय करत होता इकडे प्लेअर संपले 2 डॉट टाक ऍड करायला कोणतरी कर ऍड तुला काय प्लेअर अरे बघ कंप्लीट अरे कंप्लीट करायचं आहे अरे बाबूनी तेच केलं दुपारी 21 हॅलो बोल हॅलो बोल बॅट्समॅन कोण वैभव आणि वैभव स्ट्राईकला आहे वैभव आणि रोहन स्ट्राईकला आहे कंप्लीट केलं बघ ऐक वरती कंप्लीट केलं नाही का भाऊ मॅच फक्ते बॉलर नाही बॉलर फक्त माईकचा गेला ना भाई तो आपला राम गेला ना हा बघितलं त्या भाऊ मागं होता ना ओमकार कुठेही असतील त्यांनी स्टेजची संपर्क साधावे ओमकार पाटील ओमकार पाटील शुक्रवार शनिवार प्रॉब्लेम नाही आला अरे असं झालं सर दाखवलं कंप्लीट दाखवली
सुनील चव्हाण यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी प्लीज रिक्वेस्ट. हे उठा. रोहित फादर इज कम. फायनल आहे 10-11 वाजता. किती आले? हॅलो स्वामी. हॅलो हॅलो हॅलो.